भरपूर साऱ्या घडामोडी घडल्या, परंतु आता मेगा फायनलला सुरुवात देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल फुल टॉस आणि त्या फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. प्रयाग चपट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सिक्सर. पुन्हा एकदा बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती तेजस. हे रंजाड आपण जर पाहिलं तर अंबेशिव एक्सप्रेस म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. पुढचा बॉल यॉर्कर लेनचा बॉल चॉप केलाय आडवा बॅटने. इकडे एक सिंगल मेल, दुसऱ्या धाब्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. आज खरं आता ना अंबेशिव संघ म्हटलं तर ऍज अ वाईल्ड कार्ड संघ एंटर झाला होता आणि मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय. खरंच कौतुक करावं लागेल, चमत्कारच घडला असं म्हणावं लागेल. परत एकदा बॉलर तयार तेजस. 2 बॉल मध्ये 7 धाबा खर्च केल्या. 2 ओव्हरची मॅच आहे. हो इकडे क्लीन बोल्ड, मोठा धक्का. विकेट कोणाची घेतली आहे तर मोठा चमत्कारच केलाय मैदानात आतमध्ये, कारनामे केले आहेत तेजसने. क्या बात आहे तेजस, कौतुक करावं लागेल. अंबेशिव एक्सप्रेस तेजस बोराडेने इथे विकेट टिपली आहे. क्या बात आहे, विकेट हॅट्रिक साठी संधी नक्कीच असणार आहे. आणि आपण जर पाहिला तर टीम अंबेशिव संघासाठी विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर सन्मान्य किरणजी भोपी साहेब यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आज भरपूर सारे कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतील आणि किरणजी भोपी साहेब यांच्या वतीने देखील भरपूर सारे कॅश प्राइज पहिल्या दिवसापासून येतात. जेव्हा जेव्हा कुठला संघ चांगला काम करतोय तेव्हा तेव्हा भरपूर असे कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आता देखील टीम अंबेशिव संघासाठी कॅश प्राइज आलाय. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज सन्माननीय समाजसेवक आणि नामांकित उद्योजक किरणजी भोपी साहेब यांच्या वतीनं हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॉलर तयार, पुन्हा एकदा तेजस बोराडे बॉलिंग मार्क वरती. रफ्तार स्पीड किंग म्हणून ज्याची नेहमीच ओळख आहे, स्पीड गन ऑफ अंबेशिव. बॉलर तयार, स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय प्रेम पाटील स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. बॉलर तयार तेजस. हो यॉर्कर लेनचा बॉल ब्लॉक होलचा, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र त्याचा इथे वापर करण्यात आला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे चित्त्याच्या वेगानं आणि हरिणाईच्या सफळाईने या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जण पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड, 4 बॉल आणि 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. प्रेम पाटील स्ट्रायकेट वरती, नॉन स्ट्रायकेट वरती प्रयाग. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा कारण की काळोख देखील पडत चाललाय. अजून एक इनिंग याच्यानंतर कव्हर करायची आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. मेगा फायनल लढत तुम्हाला पाहायला मिळते. कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन. फुल टॉस बॉल आणि इकडे बॉल को भेज दिया भाई तारामंडल में. सेरन चलिए भाई उड़न कटोला. प्रेम पाटिल का वार उसके बल्ले से आता हुआ ये हवाई हल्ला शेरा सिक्सर. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्याम राऊत साहेबांचं इथे नक्कीच आगमन झालेलं आहे. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आज बरेचसे पाहुणे मंडळी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. इथे नक्कीच त्यांचं आगमन होतोय. या आपण मुख्य व्यासपीठावरती श्याम राऊत साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने नेहमीच या स्पर्धेला पाठिंबा राहिलाय आणि या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच त्यांचं आगमन झालंय. श्याम राऊत साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 1 ओव्हरचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. धावफलक जण पोहोचलाय 16 धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. सोळा धाबा धावफलकावरती आहेत. त्याच दरम्यान सन्मान्य राजेशजी पाटेकर साहेब आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. कारण की आता सर्व पाहुण्यांना मी विनंती करतोय जे आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसलेत, मॅचचा आनंद घेतात, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन असं नसतं होऊन निघताना या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. कारण की आम्हाला देखील माहिती आहे मोठी स्पर्धा आहे, आपल्या घरची स्पर्धा आहे, परंतु आता थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. त्यामुळे मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती राजेशजी पाटेकर साहेब आणि त्यांच्या समवेत जे सर्व पाहुणे आहेत उपस्थित आहेत मान्यवर, त्यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती जरूर स्थानापन्न व्हायचं आहे. अविनाश देखील आहेत तिथे. अविनाश साहेब
मी त्यांना देखील विनंती करेन आपण देखील या. तदनंतर सामान्य अविनाशजी डबरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होते आणि या दोन धाब्याच्या मदतीने आपण पाहतो आता धाव फलक जम पोहोचेल ते म्हणजेच 18 ऑन बोर्ड लीग बाईसच्या माध्यमातून या दोन धाबा आल्यात. बॉलिंग मार्कवरती सुमित आहे. सुमित जामदार तुम्ही पाहतात बॉलिंग मार्कवरती एक उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट बॅटर ऑलराऊंडर मॅच ऑलराऊंडर ऑफ अंबेशी म्हणून नेहमी जसे ओळख राहिली तो सुमित तुम्हाला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा तर आल्या. इनिंग नंबर 1 चा खेळ चालू आहे. स्ट्राईक वरती प्रेम पाटील मैदानात 7 मध्ये. राईट मोद विकेट फुल टॉस बॉल ओव्हर द कव्हर सीट केला फिल्डर आहेत आणि इथे कॅच देखील ड्रॉप आणि चौकार देखील मिळालाय. म्हणजे आता तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिला तो पाटणं हेच म्हणावं लागेल मैदानात 7 मध्ये. धाव फलक आपण पाहतोय आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे 22 या धावसंख्येवरती 22 ऑन बोर्ड. मॅजिकल इक्वेशन ऑन स्कोर कार्ड 22 धाव फलकावरती आहे. नक्कीच प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी खरं ही अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळते. मेगा फायनल मॅच या संपूर्ण स्पर्धेची. एका बाजूला जय ब्राह्मणदेव बाटाळ या संघ खेळतोय भिवंडीचं ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. टीम गावदेवी आंबेशिवा संघ खेळतोय. इथे देखील सिंगल धाव फलक जम पोहोचेल 23 3 बॉल आणि 23 धावा धाव फलकावरती आहे. 23 ऑन बोर्ड. तेवीस धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आहे सुमित. आज भरपूर चांगला खेळ सुमितचा राहिलाय. इकडे देखील आपण पाहतो ऑन साइडला टर्न तर केलाय. फिल्डर आहेत तिकडे आणि पुन्हा एकदा आता थोडी देखील नितीनने चुकी केली. आज नितीनच्या माध्यमातून आपण पाहिले भरपूर चुका झाल्यात. धावफलक आपण पाहिलं तर आता नक्कीच या 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक जम पोहोचेल 25-25. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सुमित. इकडे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. योगीराज सर सांगतात या व्हाईट बॉल. दोन्ही ऑफिशियल अंपायर पहिल्या दिवसापासून आमच्या समोर जॉईन आहेत. त्यांचं देखील विशेष नाव उल्लेख होणं फार गरजेचं आहे. योगीराज महाराज बुटेरे सर ऑफिशियल अंपायर मॅन फ्रॉम पोई. दुसऱ्या बाजूला आमचे सनी बोई सर मॅन फ्रॉम बदलापूर. त्याचं देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करू. तिने पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला साथ दिली आहे ऍज अ अंपायर. इकडे विकेटचं पतन परतावं लागेल मैदानाचा बाहेर प्रयागला. शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल. चला न्यू बॅटर आपण या. चला न्यू बॅटर आपण यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर रोहित. इकडे आपण पाहतोय फटका दमदार आहे आणि फिल्डर होते क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक इन टू दी क्राउड. शेवट गोड केली आहे. शेवटचा इथे षटकार पाहायला मिळतोय आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 32 आणि 33 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. येणारे 12 बॉल आणि 33 धाव्यांची गरज. चला वेळ घेऊ नका लगेच फिल्डिंग सेट करून घ्या कारण की काळोख देखील पडलाय. चला अंबेशिव संघ आपण लगेच बॅटर पाठवा मैदानात 7 मध्ये प्लीज. वेळ घेऊ नका. चला वेळ घेऊ नका लगेच फिल्डिंग सेट करून घ्या विनंती आहे. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे.
चला वेळ घेऊ नका, बॅट्समन पाठवा लगेच. बघा टीम अंबेशिव संघासाठी नक्कीच कॅश प्राईजची संधी असणार आहे. अक्षय भोपी आपण कुठे असेल ते या. अक्षय भोपी टीम अंबेशिव संघासाठी नक्कीच कॅश प्राईज आहे ते म्हणजे सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज नक्कीच आहे किरणजी भोपे साहेब यांच्या वतीनं. आणि राजेशजी पाटेकर साहेब यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकारासाठी. हे देखील नोंद घ्या. बॅटिंग करत असताना आकाश सामान्य आणि सुमित जामदारे ही जोडी मैदानात 7 मध्ये 12 बॉल आणि 33 धावेची गरज या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय पंकज माळी. सातत्याने आपण ज्याला पाहत आलो ऍज अ आयकॉन मोठमोठ्या स्पर्धा संपूर्ण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रभरमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत असतो. तोच पंकज माळी तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती रफ्तार आणि अगदी स्पीड गन सारखी गोळ्यांसारखी वेग ज्याची सातत्याने नक्कीच पाहायला मिळते गोलंदाजी तोच पंकज माळी बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतो. रफ्तार का सौदागर बॉलिंग मार्कवरती पंकज माळी. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, मॅचला आपण सुरुवात करतोय. बारा बॉल आणि 33 धाब्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. सेकंड इनिंगला सुरुवात आपण करतोय. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल पंकज माळी बॉलिंग मार्कवरती स्ट्राईक वरती सुमित. चला वेळ घेऊ नका, प्लीज स्पीडअप करा. बॉलर तयार. पहिला बॉल रफ्तार अगदी यॉर्कर लेनचा बॉल आणि ते विकेटचं पतन. परतावा लागेल LBWच्या स्वरूपात. परतावा लागते मैदानाच्या बाहेर. सुमितला धक्का क्रमांक पहिला. सुमित बॅक टू पवेलियन. रफ्तार म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे आणि आता टीम अंबेशिव संघाचा तारणहार ओंकार मोरे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्या नावाने संघ गावदेवी अंबेशिव संघ ओळखला जातो तोच ओंकार मोरे आता स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने एक चांगला खेळाडू म्हणून नेहमीच पाहिलं जातं. बॉलिंग मार्क वरती पंकज रफ्तार स्पीड गन बाटाळे. बाटाळे एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. हो रफ्तार क्या बात है. दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय लाकूड तोड गोलंदाजी मैदानाचा आतमध्ये करतोय. बाटाळे एक्सप्रेस कव्हर विकेटचं बदल. न्यू बॅटर आपण पाहतोय नरेश कडवालेत मैदानाच्या आतमध्ये ऑन हॅट्रिक. गोलंदाज तयार झालाय. हॅट्रिकच्या अगदी पावलावरती पाऊल ठेवेल का. नरेशला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला वेळ घेऊ नका, वेळ देखील भरपूर झालाय. थोड्याच वेळात तुम्हाला नक्कीच बक्षीस वितरण सोहळा पाहायला जरूर मिळेल. मुख्य व्यासपीठावरती मान्यवर नक्कीच इथे उपस्थित आहेत. म्हणून एकदा बॉलर तयार. पंकज आणि इकडे देखील विकेटचं बटन. दांडीगुल ज्या पावलाने आले होते त्याच पावलाने परतावं लागेल. विकेट हॅट्रिक देखील संबंधित केले मेगा फायनल मध्ये. या स्पर्धेमध्ये त्याचं नाव आहे पंकज माळी ब्रँड ऑफ भिवंडी. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. बाटाळे एक्सप्रेस आता भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि आता नितीन न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतोय. नितीन ठाकरे मैदानात 7 मध्ये दाखल झालाय. रफ्तार आणि रफ्तार हे सुधारण हेच सातत्याने का उल्लेख केला जातो या गोलंदाजाचा. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते असं म्हणावं लागेल. न्यू बॅटर आता नितीन मात्रे मैदानाच्या आतमध्ये. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अक्षयजी भोपी साहेब इथे उपस्थित झालेत. या आपण अक्षय भोपी आपण या नक्कीच विनंती आहे. अक्षय भोपी आपण कुठे असेल तर या. हो इथे देखील यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. एक सिंगल नक्कीच मिळाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. सिंगल आता अकाउंट ओपन केलंय टीम अंबेशिव संघानं. आता श्री गणेश झाल्या भरपूर वेळानंतर. तर म्हणेन की जसा वर्षांनी सण येतो ना तशी आता ही एक धाव आली आहे. 4 बॉल मधून एकच धाव धावफलकावरती बनली गेली आहे. पुरुष एकदा बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती पंकज माळी. बाटाळे एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती आहे.
हो, क्या बात आहे. अगदी इथे देखील अपील एका ओव्हर मध्ये ही चौथी विकेट आली 5व्या बॉलवरती. अजून एक विकेटचं बटन परतावं लागेल आकाश चमानेला मैदानाच्या बाहेर. शेवटचा आपण जर पाहिलं तर आता शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. जर काय मी तर म्हणेन 10 बॉलची ओव्हर असती क्रिकेटमध्ये तर 10च्या 10 विकेट घेतोय की काय असं म्हणावं लागलं असतं. कारण की 5 बॉल मध्ये आपण पाहतोय 4 विकेट्स नक्कीच घेतल्यात, एक धाव फक्त खर्च केली. कौतुक करावं लागेल पंकज बाळीचं. सातत्याने टॉप क्लास क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो आणि बाटाळे म्हटलं तर सातत्याने एक टॉप संघ, टेबल टॉपर संघ आणि त्याच्यामध्ये सध्याच्या घडीला बदलापूर नगरीमध्ये येत असताना फार चांगला खेळ नक्कीच राहिलाय. मोठमोठ्या संघाला परास्त केलं आणि मेगा फायनल मध्ये पाहायला मिळतोय. हो, इकडे देखील विजय आलेत आपल्या संघासाठी. विजय प्राप्त करेल का? परंतु आज आपण जर पाहिलं तर विदाऊट रनर मैदानाचा आतमध्ये विजय कडोला तुम्ही पाहतात. तर आता असोसिएशनने त्यांना नक्कीच रनर दिला तरी देखील आज विदाऊट रनर तुम्हाला पाहायला मिळतात. बघा, विनंती आहे मॅच कोणी जिंकू दे, उद्यापासून खरं आता याच मैदानावरती मॅचेस आहेत त्यामुळे मॅच कोणी जिंकू दे स्टम्प्स काढू नका. कारण की उद्या बीपीएल आहे, भोपीपाडा प्रीमियर लीग उद्यापासून होणार आहे याच मैदानावरती. त्यामुळे विनंती आहे की आपण स्टम्प्स तिथेच ठेवा जागेवरती. विनंती असेल दोन्ही टीम्सला. बघा, आणि जो संघ स्टम्प्स उचलेल त्या संघाच्या प्राइस सेरेमनी मधून ते स्टम्प्सचे पैसे नक्कीच कट केले जातील, हे देखील नोंद घ्या. कोणी स्टम्प्सला हात लावू नका आणि अंपायर जशी मॅच कंप्लीट होईल तशी आपण स्टम्प्स लगेच जमा करायचे, देखील नोंद घ्या. बॉलिंग मार्फती प्रयागला तुम्ही पाहतात. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला खेळ टीम बाटाळे संघाचा प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहिलाय. जेव्हा जेव्हा संघ खेळत होता तेव्हा झालाय. काल देखील जाणता राजा बदलापूर गाव एक मोठा संघाला नक्कीच परास्त केला होता. पहिला बॉल व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतो. आता स्लोवर गतीने टाकण्यात आला पहिलाच बॉल आणि इकडे डॉट बॉल येतोय. विजय स्ट्राईक वरती. विजय खेडाव एक उत्कृष्ट बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली विजयची. इकडे आपण पाहतोय फिल्डर आहेत परंतु थोडेसे मागे होते. बॉल पासून दूर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आणि इथं न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये दिनेश केडोला तुम्ही पाहतात मैदानात 7 मध्ये दाखल होतात. बॉलरती पूर्ण एकदा इथे आपण पाहतोय डॉट बॉलचे सांगता होत असताना. आणि इकडे देखील आपण पाहतोय बऱ्याच वेळानंतर चौकार आलाय. 4 धावा मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढचा बॉल इथे मागे येऊन खेळले होते परंतु बघा बाटाळे टीम तुम्ही रोज खेळत असतात दिवस रात्र. स्टम्प्स देखील अगदी गोडाऊन भरून आहेत त्यामुळे स्टम्प्सला हात लावू नका विनंती आहे. चला बाटाळे संघ, चला बघा विनंती आहे उद्यापासून ही स्पर्धा आहे इथेच याच मैदानावरती. जितेश विनंती आहे चला स्टम्प्स ठेवा आपण प्लीज. मेगा फायनल ज्याच्या नावावरती झाली आहे टीम जय ब्राह्मणदेव बाटाळे संघ आणि चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेचा.